आनंदाची वार्ता आपल्या भोजापूर नगरीमध्ये वैष्णविचार कीर्तन महोत्सव संस्था आपल्या भव्य दिव्य अशा नव्या जागेमध्ये स्थलांतरण करत आहे। सर्व ग्रामस्थांचं वैष्णविचार कीर्तन महोत्सव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन। सोहळ्याची चौथ्या दिवसाची सेवा भोजापूर भूषण हरिभक्त परायण वैष्णविचार कीर्तन महोत्सव सोहळ्याचे प्रमुख आधारस्तंभ मार्गदर्शक राजाभाऊ फुगे महाराज यांची चौथ्या दिवसाची सेवा महाराजांचं हार्दिक अभिनंदन। ब्राह्मण प्रतिपादन क्षत्रिय गुणवंत जानता राजा महाराजा धीरज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जय शिवाजी जय भवानी। भारत माता की जय। वंदे आप हर हर महादेव। हर हर महादेव। हर हर
तुकाराम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ जळे दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ मने रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ पुरुषार्थ पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा प्रथम चरण सरोजं चन्द्रनीलम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठाला विठाला कीर्तन सेवेला घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु महान भगवत भक्त
तुकोबारायांचा विशेष असा वर्णन करणारा आणि तुकोबारायांना विशेषत्वानं जाणणारा ज्ञानी महापुरुष दशग्रंथी ब्राह्मण आणि त्यांनीच जगद्गुरु तुकोबारायचं जे यथार्थ वर्णन केलेलं आहे, जगद्गुरु तुकोबारायची ताकद सांगितलेलं आहे, असा हा सेवेकरता घेतलेला अभंग रामेश्वर भट्ट यांचा आहे. विठाला हो, निमित्त आपल्याला सगळ्याला माहिती जरी असलं तरी वक्त्याला सांगणं गरजेचं असतं. वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्था आयोजित अखंड हिंडम सप्ताह आणि या सप्त्यातील आजच्या 4थ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प या ठिकाणी श्री गुरुरायांच्या चरणी समर्पित करणार आहोत. परंतु प्रथमतः या ठिकाणी प्रणाम करतो, दंडवत करतो, भोसीरकर माऊली साधूबाबांना दंडवत करतो की त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपाशीर्वादानं, त्यांच्या इच्छेनं हा सभा मंडप हे सांस्कृतिक भवन उभं राहिलेलं आहे. ही त्यांची इच्छा आहे. महात्म्यांना दूरदृष्टी असते. इच्छा केली ते पावलो. आज आमच्या भोसीरकर माऊलींना खऱ्या अर्थानं फार मोठा आनंद झालेला आहे. किती आनंद महाराज, तो आपण वर्णन करू शकत नाही महाराज. इतका आनंद आमच्या भोसीरकर माऊलींना झाला असेल. का झाला तर माझ्या पश्चात माझ्या गावकऱ्यांनी जे उभं केलेलं आहे, मला जे अपेक्षित होतं, माझं जो अंतरंग मला सांगत होता, ती इच्छा पूर्ण करण्याचं काम संत महात्म्यांच्या आशीर्वादानं, देवाच्या आशीर्वादानं या ठिकाणी पूर्णत्वाला आलेला आहे. आदरणीय महेशदादा लांडगे खऱ्या अर्थाने या विभागामध्ये फार मोठी क्रांती त्यांनी केलेली आहे. अनेक कामं केलेली आहे, अनेक रखडलेले प्रकल्प त्यांनी सुरू केलेले आहेत. त्यांना मी त्यांचं वर्णन करत नाही किंवा त्यांचं गजर करत नाहीये. त्यांचं वास्तविकता जे जीवन आहे ते यथार्थ मांडणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. अनेकांना दादा म्हटलं की थोडासा वेगळा अर्थ काढतात. पण मी मध्ये आमच्या तालमीच्या वाट्यावरती कोकणस्थ आहेत पवार म्हणून, त्यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये बरं का संतोषांना की भोसरी म्हणजे व्हेरी डेंजर ते म्हणलं. मला असं वाटत होतं आणि इथं आल्यानंतर काही लोकांनी मला सांगितलं, महाराज कुठं राहिला? म्हणले मी भोसरीत आहे. मग तुम्ही भोसरीत आहे ना, जपून राहा. म्हणले का हो? म्हणले भोसरी फार डेंजर आहे. आणि मी वास्तव्य केल्यानंतर त्या पवारांनी सांगितलं की मी इथं वास्तव्याला आल्यानंतर मला जो अनुभव आला, खऱ्या अर्थानं त्यातलं एकही अक्षर बरोबर नाही. आणि जी भोसरी आहे ती काही वेगळीच आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरलो म्हणले. केटरिंगचा त्यांचा व्यवसाय, अनेक राज्यामध्ये फिरणं असतं, सगळं जावं लागतं व्यवसायाच्या निमित्तानं. मग त्यांनी सांगितलं की राजाराम बुवा, ह्या भोसरीमध्ये भोसरीकर माऊलींची कीर्ती यथार्थ म्हणून प्रत्येक महाराज लोक करतात. अजून याच्या पलीकडे भोसरी काय पाहिजे? भोसरीमध्ये काय नाही म्हटलं. हो, भोसरीमध्ये त्यांनी सांगितलं, म्हणले की इथं सुखाचं आगर आहे म्हटले. इथे शांती नांदते, इथे आनंद नांदतो, इथे साधू संत येतात, इथं हरिनाम चालतं. मी अनुभवलेली भोसरी आहे आणि लोकांनी सांगितलेली भोसरी वेगळी आहे. अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. तसं वास्तवता जीवन आमच्या महेशदादांचं असं आहे हो की त्यांनी, मी सांगितलं की सगळ्यांना ज्ञात जरी गोष्ट असली तरी पण
हे गेली 15 वर्ष हे काम रखडलेलं होतं बापूसाहेब, आपल्याला माहिती आहे, अध्यक्ष उपाध्यक्षांना सगळ्यांना माहिती आहे. पण आमच्या महेश दादा आणि महाराज एका मीटिंग मध्ये, विशाल महाराज एकाच मीटिंग मध्ये हो हा निर्णय घेऊन टाकला आणि राजा भाऊ पुढचा सप्ताह इथं होईल. विठाला विठाला हो दादांना मी दुसरा प्रश्न केला. ऑफिसवरती होतो आम्ही सगळेजण, कीर्तन महोत्सवाचे सगळे सभासद होते. त्यांना ज्ञात आहे ती गोष्ट की दादा म्हणलं हे तर काम तुम्ही करणार आहात, काम सुरू केलेलं आहे, पण सगळ्यांची इच्छा आहे की भोसरी गावची पंढरपूरची धर्मशाळा ही झाली पाहिजे. त्यांनी हात जोडून सांगितलं की माझ्यावर जी गाव जबाबदारी देईल केवढ्याही रकमेची असो मी मागं सरणार नाही, पण गावाने ठरवावं आणि मी ऐकावं. अशा प्रकारचा आंतरिक भाव आमच्या महेशदादांचा आहे आणि ते सुद्धा काम अगदी काही कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो, ही दादांची जी वाक्य आहेत महाराज, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, ते संत नाही आहेत, परंतु बोलल्यानंतर काम होणार आहे का न होणार आहे, किती अडचणीचं काम असो तरी दादा कुठल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा विचार करत नाही. मला यानं मतदान केलंय का न केलंय, यानं प्रचार केला का अपप्रचार केलाय, भेदाभेद म्हणते भ्रमाचे संवाद, आम्हा नकोवाद त्यासी देऊ, अशी संकल्पना दादाची आहे महाराज. संतांच्या रचनेप्रमाणे त्यांचं जीवन काही आम्हाला अनुभवायला मिळालं महाराज. असे आमचे दादा, आणि खरंच खूप मोठं काम आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या खूप संकल्पना आहे या भोसरी आणि या पंचकृषीमध्ये. मग त्यामध्ये इंद्रायणी माता आहे, नाही इंद्रायणी माता स्वच्छता अभियान आहे, संत पेटराचं काम त्यांनी सुरू केले चिखलीला, टाळगावला, ज्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी टाळ सोडला आणि भजन करा सावकाश असा संदेश दिला. आणि तिथं आज आपल्या महेशदादांच्या आणि आपल्या सर्व त्यांच्या परिचित किंवा त्यांच्या संबंधातून जे काम उभं राहिलेले त्यांनी केलेलं आहे ते संत पेठाचं काम महाराज हो जगाच्या पाठीवर तर 1 नंबरचं काम त्यांनी सुरू केलेले. हो, अनेकांचं सहकार्य आहे, पक्ष कोणताही भाग वेगळा आहे, पण माणसं तीच आहे, माणसं तीच आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. अहो इथं हरिदासांनी जन्म घेतला हो. संतपीठ काय महाराज, इथं संतच आहेत, संत होऊन गेले, संत आज आहेत आणि पुढेही संत राहणार आहे. विठाला 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 विठाला. त्यांची संकल्पना अशी आहे की जसं पवित्र जे गंगा आहे, भारत देशामध्ये पवित्र मानली जाती गंगा, तसंच माझ्या इंद्रायणी मातेला सुद्धा पवित्र मानलं जाईल, तिच्याकडे त्या दृष्टीने सगळं जग पाहिल अशी संकल्पना आहे. जगाच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी, माझ्या तुकोबरायची नोंद व्हावी, माझ्या नानोबरायची नोंद व्हावी, तिथला विकास व्हावा, तिथल्या वारकऱ्यांना पाणी मिळावं, लाईट मिळावी, अशा संकल्पना आहेत, खूप आहेत. आणि ते दादा पूर्ण करणार आहेत. दादा पूर्ण करणार, ते एकटे करणार नाही, तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य राहणार आहे. आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळंच दादा सगळं काम करतायत. विठाला विठाला. आता इथं असा प्रश्न पडतो, म्हणले दादा काम करणार आहे, दादा दादा चालवलेत, अभंग तुकोबरायचं गुणानुवर्णन सोडलं आणि दादांचं काय म्हणलं महाराज. तुकोबरायांचं गुणानुवर्णन चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणारच आहे का नाही. पण आमच्या दादांचं वर्णन का करू नये असा विचार चालला आणि
म्हणलं नाही आज दादांचं थोडं काहीतरी सांगावं. प्रत्येक वेळेस आपण संतांच्या काही गोष्टी सांगतो, वाचून सांगतो नाही का, पण अनुभव आले अंगा. मी मगाशीच म्हटलो की हा अनुभव जो आहे दादांचा, कार्यशैली. आजचे महाराज तरुण जे होता तो तरुण फार इकडे तिकडे पांगलेला होता महाराजांच्या गावचा. मी बेकार होता असं म्हणत नाही मी, पण पांगला होता. वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळे गट तयार झाले. आमच्या दादांनी असं काय क्रांती केली महाराज, आज अख्खा तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. जिकडे जिकडे जावा दादांबरोबर नाही म्हणलं तरी तुम्हाला माहिती आहे अनेक नगरसेवक असतात, नगरसेविका असतात, कार्यकर्ते असतात. हो, लोंभा असतो त्यांच्या पाठीमागं महाराज. हो, कशा निमित्तानं असल, पण लोकांची कामं करण्याचं त्यांचं ते धैर्य, त्यांचा तो ध्यास आहे. हा, जसं संतांचा ध्यास आहे, त्यांचा आहे जाईन गमाये, जसं छाती ठोकपणे संत सांगतायत, तसे आमचे दादा प्रत्येक माणसाला ते कार्य करण्याकरता, म्हणजे त्याची जी अडचण आहे ती अडचण सोडवण्याचं काम दादा आज करतायत. याचं कारण एकमेव आहे की ह्या भूमीमध्ये संत होते महाराज. गाथामूर्ती आमचे भोसीरकर माऊली हे संत होऊन गेले महाराज. हो, संतांच्या यादीमध्ये त्यांना तुम्ही का बसवता हो, त्याचं कारण आहे दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, भोसीरकर माऊलींची की पालखी सोहळ्यामध्ये जो काही निर्णय व्हायचा अंतिम ते भोसीरकर माऊली असायचे, सांगायचे. आणि त्याप्रमाणेच पालखी सोहळा दुसऱ्या दिवशी हो चालायचा. नात्यापुत्याचं एकदा कीर्तन झालं आणि कीर्तनानंतर जे ते आपल्या रावटीमध्ये गेले महाराज. आणि निघायची वेळ पहाटे 4 वाजता, तर धो 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 असा पाऊस झाला महाराज. निघायच्या वेळेस सगळे तारंबळ झाली महाराज. आमच्या माऊलींच्या आजूबाजूला असं पाणी होतं सगळं, त्यांचे कपडे ओले झाले. परंतु काकडा त्यांनी बंद केला नाही महाराज. काकडा जे त्यांचा पाट्याचा काकडा असायचा तो काकडा त्यांनी बंद नाही केला. मी म्हणलं माऊली पाऊस येतोय, पाणी आले आपल्या जवळ. ते म्हणले तू थांब, म्हणले तुला माहिती नाही माझं भजन चालू आहे. हो, आणि त्यांनी काकडा बंद नाही केला महाराज. कारण शेवटी त्यांना असं उचलून गाडीत बसवावं लागायचं ना, तरी पण भजन बंद नाही महाराज. आमच्या माऊली भिजले, खाली पाणी जरी आलं तरी महाराज चिपळ्या आणि विना घेऊन एकटे काकडा करायचे महाराज. असं आहे, एवढं सामर्थ्य आहे. हा, म्हणून त्यांना संत म्हणावं महाराज. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. हो, रात्रही त्यांना माहीत नव्हती, दिवसही कळत नव्हता महाराज. सतत भगवंताचं नामचिंतन करणारे आमचे भोसीरकर माऊली. आणि त्यांची इच्छा आज कोणी त्या भोसरीच्या सुपुत्रानंच पूर्ण केली महाराज. म्हणून दादांकरता एकदा टाळ्या वाजवायच्या की संतांची इच्छा पूर्ण करण्याची ताकद महाराज त्याच्याकडेच असते महाराज. त्याच्या ठिकाणी त्याच्या हृदयामध्ये अंतरंगामध्ये महाराज संतांविषयी कळवळ आहे. ऐसी कळवळ्याची झाली, ऐसी कळवळा
त्यांच्या मंडळीमध्ये मुलामध्ये काय काय अहो, त्यांचा गौरव करायला सांगितलाय. ते किती श्रीमंत होते, त्यांनी केवढा मोठा पुरुषार्थ केला महाराज. त्यांच्या नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज. रामेश्वर भट्ट वर्णन करताय. तुकाराम 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 म्हणले साहेब. भल्या भल्यांना कापरं भरतं महाराज पोलीस खात्यात आहे का नाही. पण पोलीस खात्यामध्ये असून सुद्धा वारकरी आहे हे विशेष आहे. खाक्या आहे त्यांच्याकडं आहे का नाही. तर त्यांनी महाराज भल्या भल्यांना महाराज कापरं भरतं तसं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं सामर्थ्य आहे. भल्या भल्यांना महाराज नव्हे हो नुसतं त्यांचं नाव घेतलं तर त्याला कापरं भरतं महाराज. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय हो असे जगद्गुरु तुकोबार आहे महाराज. त्यांचा नामाचा उच्चार जरी केला नामचिंतन जरी केलं महाराज नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने एवढं सामर्थ्य आमच्या जगद्गुरु तुकोबारायाकडे महाराज. म्हणून त्यांना रामेश्वर भट्टांनी धन्यता दिलेली आहे. हो
धन्यताला असणारे फक्त संत असू शकतात महाराज. हा, फक्त संत असू शकतात, वारकरी असू शकतात, भजनकरी, टाळकरी, मृदुंग, पखवाजवाले सगळे धन्य आहे महाराज. धन्य तोची एक एक हरिरंगी वासुदेव सदा स्मरे वास रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबारांना धन्यता दिलेली आहे. आणि धन्यता देत असताना त्यांची शक्ती सांगितलेली आहे, त्यांची पावर सांगितली, त्यांचं सामर्थ्य सांगितलंय महाराज. त्यांच्या नामामध्ये इतकी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे, इतकं नाम त्यांचं पवित्र आहे, परिकर आहे, चोखट आहे. म्हणून राम राम म्हणतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. अहो यमाला कापर भरते यमाला. जो तुम्हा आम्हाला खाणार आहे, जो घेऊन जाणार आहे. वारकऱ्यांना देवदूत येतात, आणि नास्तिकाला महाराज यमाचे दूत येतात महाराज. मारिती झोडिती झोडिती निष्ठोर यमाचे किंकर बहुसाल. अहो बहुसाल सांगितलं बा. माझ्याकडे काय बघताय? बहुसाल म्हणजे त्याचं गणितच नाही. हा, कुठल्याही कंपनीचा मोबाईल घ्या, हिशोब करा, नाही जमणार महाराज. मोबाईल हँग होऊन जाईल. बहुसाल. मग आपण ठरवलं पाहिजे हे कुणा करताय? हे आपल्या करता सांगितलं महाराज. हा, त्यांनी आपल्याकरता सगळं करून ठेवलेले. त्यांच्याकरता तर ते होतेच महाराज, वैकुंठातच होते ते, पण तुमच्या आमच्या करता आले महाराज. आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आलो याची कारणासी. वास्तविक आता संत म्हणतात आम्ही वैकुंठातलेच आहोत. आलो याची कारणासी, या कारणाकरता आज जे आपण करतो आहोत ना,
या कारणाकरता हे दुकान मांडण्याकरता महाराज. आणि या दुकानामध्ये जो काय माल आहे ना तो सगळा फ्री आहे, फ्री, फुकट. घ्या बाबा हो, घ्या. संत उदार उदार भरले अनंत भांडार. अनंत भांडार भरलेले आहेत महाराज. जसा भगवान परमात्मा अनंत आहे तसं संतांकडे महाराज ज्ञान किती आहे? अनंत आहे महाराज. त्याची सीमा नाही. सीमा आपण करू शकत नाही. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. आपण किती जरी वर्णन केलं तर आपल्याला बोलण्याला महाराज बांध आहे कुठंतरी. त्याच्याही पलीकडे संतांचं महाराज सामर्थ्य आहे. मग इथे सांगतात धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. हा पुरुषार्थ आहे. यामाला कापरं भरणं म्हणजे सामर्थ्य नाही, हा पुरुषार्थ आहे. धर्म काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिवाधिकता प्रत्यक्ष. जसं भगवंताच्या दर्शनामध्ये आहे तसं सामर्थ्य आमच्या संतांकडे आहे महाराज. हो. धर्माची ग्लानी ज्यावेळेस होती त्यावेळेस देवाला यावं लागतं बरं का. आणि ज्यावेळेस ज्ञान लोपलं जातं त्यावेळेस संतांना यावं लागतं महाराज. लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी, लोपले ज्ञान की पुन्हा संतांना यावं लागतं. धर्म लोपावत चालला की देवाला यावं लागतं. आणि आपल्याला यावंच लागतं. आपल्याला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपली वासना शिल्लक राहिली की पुन्हा यावंच लागतं आपल्याला. संतांना महाराज त्यांच्या मनावरती येतो जातो आम्ही देवाची सांगत त्यांच्या मनावरती आहे. पण देवाला आणावं लागतं, देवाच्या मनावर नसतंय. हा फरक आहे संतांच्या देवामध्ये आणि तुमच्या आमच्या. अशी खूप लांब आहे ते, ठीक नाही. परंतु हे जवळ करण्याचं काम कोण करतं महाराज? ही दरी भरून काढण्याचं काम कोण करतं? ते काम फक्त सद्गुरुराय करतात महाराज. सद्गुरु शिवाय सापडेना सोय. धरावे ते पाय संत आधी आधी. सद्वस्तू जे आपल्याला दाखवतात ना ते सद्गुरु. लोपलेलं जे रूप आहे ते प्रगट करतात तुमच्या आमच्यामध्ये. जसं सूर्य उगवतो आणि मग सगळीकडे चैतन्य होतं महाराज, मंगलमयता होते. तसे सद्गुरु राय आपल्यावरती कृपा केल्यानंतर ऐका नीट. कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी बैसविले. बाप रखुमादेव विठ्ठले भक्ता दिले वरदान. भक्तांना ते वरदान आहे, संतांना ते वरदान आहे, सद्गुरुरायांना वरदान आहे, ते सामर्थ्य आहे. म्हणून तुमच्या आमच्या करता सद्गुरु हे देव आहे. हो. कुठं देव शोधायला जायचा? अरे सद्गुरुरायांच्या चरणावरती नतमस्तक हो. देव तिथंच आहे. देव लांबच नाही महाराज. आपे आप भेटे
देव. हा, त्यांना शरण गेले की महाराज तिथं त्यांच्याकडे देव आहे, संतांजवळ देव आहे. संतांना सोडून देव राहत नाही. हा. देगलूरला जाऊन आलो ना आपण. कुठं आलो जाऊन? देवाकडे जाऊन आलो. देवाकडे देव गेले. देवाकडेच देव जातो. हा, देवाची होईन म्हणते ते होती, तरी का चित्तीनं धरावे. सद्गुरुरायांनी सांगितलं चिंतन चित्तक मध्ये अंतःकरणामध्ये साठवावं महाराज. आणि ते चिंतन साठवले महाराज. आहा, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकोटी मूर्ती उभा. असं आहे, ही प्रक्रिया आहे अध्यात्मक शास्त्राची, वारकरी संप्रदायाची ही प्रक्रिया आहे. हो, जेवढा सामान्य वारकरी संप्रदाय नाही महाराज, खूप उंचीवरती आहे. वारकरी संप्रदायाची उंची कुणी मोजू शकलं नाही महाराज. हो, काय मोठी क्रांती केली जोग महाराजांनी. महाराज किती उंची नेऊन ठेवला आहे का नाही. ज्ञानोबरायांनी संप्रदाय किती उंची नेऊन ठेवला महाराज. हे विश्वाची महाजे घर. त्यांनी या विश्वालाच घर मांडलं महाराज. ही वारकरी संप्रदायाची उंची आहे. अनेक पंथ असतील, अनेक धर्म असतील, पण आमच्या वारकरी संप्रदायासारखा हो फार मोठा महाराज आपला मोठा धर्म आहे. निज धर्म चोखडा, नाम गाऊ उच्चारू घडा घडा महाराज. हा आपला वारकरी संप्रदाय आहे. त्या भगवंताचं नामचिंतन आम्हाला सद्गुरुराय देतायत. भगवंताला महाराज देवाचं चिंतन सांगितलं. प्रभू रामचंद्राला वशिष्ठाने देवाचं चिंतन काय सांगितलं महाराज. बरोबर आहे का नाही. गहिनी प्रसादे निवृत्ती दाकार. देवाचं चिंतन सांगितलं ना. चिंतन म्हणजे ज्ञान. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी या संता भजावे सर्वस्वी. हा, ते ज्ञान बरोबर आहे. हा, खिचडी कशी बनवायची, काय करायची खिचडी बनव, पोहे कर, नाही तर काही तिकडे मातीत पड, करायचं काय. हो, ते कुणाला येत नाही. खायचं कुणाला जमत नाही. असं आहे का एखादा प्राणी की त्याला खायचं जमत नाही? असं आहे का प्राणी? हा, वास आला की चालला बुमलं. ते ज्ञान नाही आपल्याला. ते ज्ञान नको आहे आम्हाला. ज्ञान पाहिजे, सत्वशील ज्ञान पाहिजे, परिकर पाहिजे, असं रसाळयुक्त पाहिजे, शुद्ध पाहिजे, शुद्ध पुण्य पाहिजे महाराज. आणि हे शुद्ध पुण्य आमच्या तुकोबरायांकडे, माझ्या ज्ञानोबरायांकडे, सकल संतांकडे आहे महाराज. हा, आमच्या चोखोबरायांकडे आहे. काय चोखोबरायांचं महाराज. साक्षात पांडुरंगांना सांगावं नामदेवरायांना, नामदेवराया माझा चोखोबा गेला रे. हा, म्हणले काय करू देवा. म्हणले असं कर, आता त्याच्या हस्ती घेऊन ये. आणि सांगितलं. आणि तिकडं महाराज मंगळवेढ्याला नामदेवराय भजन करत गेले महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. गावकोसाचं काम चाललं होतं. आणि तो गावकोस काम करता करता त्या ढासळला. आणि त्याच्यामध्ये अनेक लोक गेले. त्याच्याबरोबर म्हणजे चोखोबराय गेले महाराज. काय संतांचं सामर्थ्य सांगतो तुम्हाला. ते सामर्थ्याचा विषय आहे. त्यांच्या नामामध्ये किती ताकद आहे. चोखोबरायांचं नाव घेतलं तर माणूस चोख होतो. आणि चोख होऊन जो जातो तो देवाला आवडतो. असं आहे. मग नामदेवराय गेले तिथं. आता काय करावं. सगळेच मुर्दे पडलेले आहेत, सगळ्याच हस्ती पडलेल्या आहेत. आता हे ना चोखोबरायांची नेमकी कुठली आहे. देवाने सांगितलं नामदेवराय हा हस्ती घ्यायची, कानाला लावायची, ज्याच्यामध्ये विठ्ठल नाम आहे ते माझे चोखोबरायचे, ते माझे चोखोबर आहे. हा, आणि कानाला लावावं, विठ्ठल 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 ध्वनी यावा. हो, गेल्यानंतर सुद्धा ज्यांची हाडं महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतात, नामघोष आहे. भगवंताचं नाम किती श्रेष्ठत्व हे पाठीमागं ठेवण्याचं काम माझ्या तुकोबरायांनी केलं महाराज. की मी नाम घेतलंय, तुम्ही नाम घ्या. नामेची तरले कोट्यानी कोटी, नामे ही वैकुंठी बैसविले. म्हण भगवंताचं नाम, संतांचं नाव
एवढं श्रेष्ठ आहे महाराज. हो, त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ केला महाराज. मी सांगितला की धर्म महाराज. हो, वाढविले सुख भक्ती भाव धर्म हे पुरुषार्थ आहेत महाराज. आणि तुकोबारायांनी काय करावं, काय केलंय, त्यांच्या जीवनामध्ये काय सामर्थ्य आहे, काय पुरुषार्थ केलेला आहे. अभंगाचं 3रं चरण. जळी दगडा सहित वया 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 समर्थ धरणे तुकोबा समर्थ धरणे तुकोबा समर्थ धरणे तुकोबा समर्थ सपनामध्ये नामदेवराय पांडुरंग परमात्मा आले आणि सांगितलं, हा तुकोबराया उठा, जागे व्हा. नामदेवरायांचं राहिलेलं काव्य तुम्ही करा, राहिलेले अभंग तुम्ही पूर्ण करा. हो, आणि हा सपनामधला आदेश मानला महाराज जगद्गुरु तुकोबरायांनी. जे काव्य केलं महाराज, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टमिती परोपकारे, आणि मी काव्य केलं महाराज. परंतु काही लोकांना ते आवडलं नाही. विवादावरती भाष्य करतोय, शास्त्रावरती भाष्य करतोय. लोकांना संस्कृत मध्ये जे आहे ग्रंथ आहेत ते मराठीमध्ये साध्या भाषेमध्ये सांगतायत, देवाची महती सांगतायत, आमच्या विरोधात काम करतायत. तुकोबराया, हो, आम्ही त्याचा निषेध करतो. रामेश्वर भट्टांचा निरोप आलेला आहे, तुम्ही केलेलं काव्य इंद्रणीच्या डोहामध्ये सोडून द्या, बुडून टाका. तुकोबराने इतकं खूप दुःख झालं महाराज. काय करावं आता. पांडुरंगाचा धावा केला, पण हे सांगितलं पांडुरंगाने, हा भाव होता. हो, आता भाव कसा होता त्यांनी सांगितलं ना, विठ्ठल जळीस्थळी भरला. संतांनी सांगितलंय, विठ्ठल जळीस्थळी भरला, रित ठाव नाही उरला, आजीम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. हे प्रमाण आठवलं तुकोबरायांना. चला, आज्ञा आहे. गेले महाराज, जेवढं होतं काव्य तेवढं बुडवलं महाराज आणि अनुष्ठान केलं महाराज. दुःखीत झाले महाराज की आपल्याकडनं एवढा मोठा अनर्थ घडलेला आहे. काय करावं देवा आता, काय करू आता, माझ्याकडनं हा अपराध घडलेला आहे. देवा, या अपराधाची शिक्षा मला झालीच पाहिजे. बघ, फक्त तुझं नाम गाईल. सगळं वर्ज केलं, अनुष्ठान केलं महाराज, देवाचा धावा केला महाराज. हो, आणि मग इंद्राणी मातेमध्ये जे बुडवलेलं जे गाथा होता महाराज, हो, इंद्राणी मातेनं महाराज तो गाथा देवाच्या आज्ञेवरून पुन्हा तुकोबरांना सुपूर्त केला महाराज. जळी दगडा सहित वह्या. हो, लक्ष द्या इकडे, मी कधीही प्रमाण म्हणायला सांगत, लक्ष द्या इकडे, तत्पर राहायचं असतं बरं का. जळी दगडा सहित वह्या, दगड बांधले महाराज,
ते पुन्हा तुकोबाराला सापडू नये म्हणून. हो, पण दगड जरी बांधले महाराज, ते दगडांचा उद्धार झाला महाराज. कशामुळे झाला आपण अनेक वेळा ऐकलेला आहे. हे कशामुळे घडली प्रक्रिया? त्या दगडांनी कुणाला धरलं? अभंगाला धरलं. अभंगाला धरल्याचा अर्थ असा आहे, संत वचनावरती विश्वास ठेवला. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. ते दगड दास झाले महाराज, विश्वास ठेवला, ते तरले महाराज. हा तुकोबारायांचा महाराज पुरुषार्थ आहे महाराज. मग असे तुकोबाराय जे आहेत हे सामान्य नाही, ते कोणीतरी वेगळीच विभूती आहे. अभंगाचं शेवटचं चरण म्हणे हो महाराज, हो महाराज तुम्ही मने रामेश्वर तुझा, मने रामेश्वर तुझा, मने
भट्टांकडनं असा अपराध घडल्यामुळं त्यांच्या अंगाची लाही झाली. हो, अनेक उपाय केले, परंतु त्यांना शेवटी उपाय सांगितला की ज्यांच्या तुमच्याकडं काही घडलेलं आहे त्यांना तुम्ही शरण जा, तुकोबरायांकडे जावा, साष्टांग दंडवत घाला महाराज, त्याचं निवारण करतील महाराज. कारण संत दयाळू आहे, कृपाळू आहे, असं आहे. देवही कृपाळू आहे, परंतु संता इतका नाही महाराज. देव निष्ठुर आहे, हरी तू निष्ठुर आहे, पण संत निष्ठुर आहेत का महाराज? निष्ठुर नाही महाराज. भलतिया भावे शरण जाता भीती, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. असे आमचे संत हे रामेश्वर भट्टांना तुकोबाराय कळाले की हे दुसरी तिसरी कोहणी नाही, हा साक्षात पांडुरंग आहे. हो, हा साक्षात कोण आहे? विष्णूचा अवतार आहे. नाथराय विष्णूचा अवतार आहे, ज्ञानोबाराय विष्णूचा अवतार आहे महाराज. सकल संत हे विष्णूचेच अवतार आहे महाराज, असं आहे. ज्ञानोबाराय महाराज विष्णूचा अवतार आहे. सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. मने रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. हो, रामेश्वरांना ही प्रचिती आली महाराज, आणि मग साष्टांग दंडवत केला तुकोबारायणा महाराज. तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. विठोबा तुकाराम नाम घेता कापे मन, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशाला, या धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. सेवेचा भाग या ठिकाणी सद्गुरुराय, हो, माझे देव इथंच बसलेले आहेत, त्यांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करायची. जगद्गुरु तुकोबाराय असतील, सकल संत असतील, आमचे वसीरकर मौली असतील, या सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी ही सेवा समर्पित करायची आहे, केलेली आहे. आता काही कीर्तनामध्ये काही त्रुटी असत, हा माझा अभ्यासाचा भाग आहे. आणि जे आहे, जे पवित्र आहे, गोड आहे, परिकर आहे, सद्गुरु मुखातून आलेलं आहे, ते मात्र आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. त्याचं चिंतन करा, मनन करा आणि निधिध्यास करा. हो, जगद्गुरु तुकोबाराय सकल संतांनी सांगितलेल्या वचनाचा अभ्यास करा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हो, असं त्यांच्या नामामध्ये ताकद आहे, त्यांच्या सामर्थ्यामध्ये ताकद आहे.
हो, त्यांच्या चिंतनामध्ये ताकद आहे महाराज. आपण ते केलं पाहिजे जे आपल्याला पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. ओ उपास पारणे राखिला दारवंडा, किला भोग वाटा आम्हाला. भोसीरकर माऊली असतील, आमचे माने पाटील असतील, ज्या व्यासपीठावरती आपण कार्यक्रम करतोय त्या व्यासपीठाला या ठिकाणी महेश दादांनी सांगितले की माने पाटलांचं नाव आपण द्यावं आणि त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा हा काय द्यावे त्यासी व्हावे उतराय, ठेवी तो हा पायी जीव थोडा, म्हणून त्यांचं व्यासपीठाला नामकरण केलेलं आहे. आणि ह्या संपूर्ण सांस्कृतिक भवनाला वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्था असं नाव सगळ्यांनी एकमतानं दिलेलं आहे. संस्था ही पुन्हा तिचे हे केलेलं आहे, रिन्यू केलेली आहे, धर्मदाय रजिस्टर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये तिकडनं तसं धर्मदायक तसे नवीन नियमामुळं 9 सदस्य घेतले जातात. त्या दृष्टिकोनातून 9 सदस्य घेतलेले. अचानक दादांनी सांगितले की ताबडतोब तुम्ही कामाला लागा. आणि 2 दिवसामध्ये आमचे उपाध्यक्ष अध्यक्ष यांनी जाऊन ही संस्था रजिस्ट्रेशन केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये अजून आपण सभासद घेणार आहोत. जवळजवळ 15 ते 25 पर्यंत ते संख्या होणार आहे. तेव्हा कुणाला काही संकल्प विकल्प निर्माण होऊ शकतो तर तसं काही ते सगळं बाजूला टाका. बाबा हो, तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये घेतलं जाणार आहे, सगळ्यांना घेणार आहे. सगळ्या कानाकोपऱ्यातल्या भुसरीतल्या लोकांना यामध्ये घ्यायचं आहे. जिथं वाचतोय म्हणजे तिथलीच लोक घ्यायचा असातला भाग नाही आहे. हा विचार आपण केला पाहिजे की आपल्याला गावाबरोबर चालायचं, गावाला घेऊन चालायचं. आणि जो गावाला घेऊन चालतो त्याचं काम पूर्ण होतं असं आहे. जो नाथांच्या दरबारामध्ये संकल्प करतो तो संकल्प पूर्ण होतो. आणि आमच्या भोसरीकरांनी महाराज असा संकल्प केलेला आहे की पंढरपुरामध्ये धर्मशाळा ही झालीच पाहिजे. रात्री महाराजांना मी सांगितलं होतं की पंढरीचं महत्व सांगा आणि महत्वाबरोबर तिथे धर्मशाळा का असावी. अगं देगलूर संस्थान का काही कमी आहे का, जागा कमी आहे का महाराज, तरी क्षेत्रामध्ये धर्मशाळा काय. मुंबई डबेवाल्यांची धर्मशाळा आळंदीत का आहे महाराज, कशा करताय, ध्येय काय त्यांचं महाराज. की कधी आपण ज्ञानोबाराच्या दर्शनाला गेलो तर ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये आपल्याला तिथं राहता यावं, नामचिंतन घडावं, याच्या करताय धर्मकार्य आहे ते. आणि ते आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. मग सगळ्यांना बरोबर घ्या. मी पहिल्याही दिवशी या ठिकाणी सांगितलं की सगळ्यांना बरोबर घ्या, आनंद होईल. हो, सगळ्यांना आनंद होतो महाराज. तसं संस्थेमध्ये सगळ्यांना घेतलं जाणार आहे. काही कुणी काळजी करू नका. आणि जे जे इथं नसतील त्यांना आपण सांगा, बाबा हो इथं येत जा, हा गावचा कार्यक्रम आहे, हा कुणा एकट्याचा नाही आहे. निमित्त तुम्ही आम्ही असतो महाराज, पण सगळ्यांसाठी आहे. सकलासी येथे आहे अधिकार, असं काही नसतंय. तेव्हा अधिक न बोलता वेळ खूप झालेला आहे, लोकांना उपवास सोडायचे. आता गणपतीचं काहीतरी सांगायला पाहिजे होतं, पण आता एकच सांगतो, ज्ञानोबारांची ओवी सांगतो की ज्ञानोबारांनी कोणत्या गणपतीचं स्तवन केलेलं आहे. ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय सुसंवेदा आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमते प्रकाश म्हणे देवरंगिदासु अभवाय. तुकाराम 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 थोडक्यात उद्याची रूपरेषा कार्यकर्ते सांगतील. 2 मिनिटं थांबायचंय. रूपरेषा झाल्यानंतर जय विठ्ठल होईल. आणि सगळ्यांना विनंती आहे की संस्थेच्या वतीने इथं प्रसाद आहे, तो दूध नाही तर तो प्रसाद आहे. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, किंवा प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये, हे सगळ्यांना विनंती. बोला.